पाणीवेस परिसरात तब्बल 2 तास वाहतूक जाम. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याचं खोटे आश्वासन. आज दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पाणीवेस शनी मंदिर रेल्वे स्थानक विविध चौकामध्ये वाहतूक जाम होण्याचं केंद्र तयार झालंय. जालना शहरातील अतिक्रमण हटवा अशी मागणी नागरिकांकडून होत असून शहरातील अतिक्रमण हटवणार असलं तर आश्वासन जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी दिले होते. काल दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता तब्बल 2 तास वाहतूक जाम झाली होती. याकडे शहर वाहतूक शाखेनं दुर्लक्ष करून नागरिकांच्या मदतीनं वाहतूक मार्ग मोकळा करण्यात आला. या वाहतुकीमध्ये गाडीला धक्का लागल्यानं 2 जणांमध्ये वाद झाला होता. महानगरपालिकेकडून खोटे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जालना महानगरपालिकेला स्वच्छता आणि आरोग्य सभापती कपिल भुरेवाल यांची निवड झाल्यानं भुरेवाल यांनी अतिक्रमण हटवावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.